नागपुर में आयुर्वेदिक दवाओं के नाम पर चल रहे एक कथित रैकेट का भंडाफोड़ हुआ है। औषधि निरीक्षक को मिली गुप्त सूचना के आधार पर पुलिस और स्वास्थ्य विभाग ने संयुक्त कार्रवाई करते हुए शहर के कई मेडिकल स्टोर्स पर छापेमारी की। इस दौरान बड़ी मात्रा में कामराज नाम के कैप्सूल जब्त किए गए, जिन्हें आयुर्वेदिक दवा बताकर बेचा जा रहा था, लेकिन लैब जांच में इन कैप्सूलों में एलोपैथिक घटकों की मिलावट पाए जाने का खुलासा हुआ है। अधिकारियों के मुताबिक ऐसी मिलावटी दवाएं लोगों की सेहत के लिए गंभीर खतरा बन सकती है। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। यांनी तक्रार दिल्यावरून ही गुन्हा दाखल केलेला आहे। घटना अशी आहे की औषध निरीक्षक नागपूर यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की कामराज नावाचे कॅप्सूल आहे जे उत्तेजना वाढवण्यासाठी वापरलं जाते, ते आयुर्वेदिक म्हणून विक्री केली जाते, परंतु त्यामध्ये ॲलोपॅथिकचे कंटेंट किंवा भेसळ औषध करून बनवलेलं आहे आणि ते विक्री केल्या जात आहे अशी इन्फॉर्मेशन होती। त्यावरून त्यांनी नागपुरातील काही मेडिकलवरती तपासण्या केल्या। त्यामध्ये त्यांना कामराज कॅप्सूल ही मिळून आली आणि ते त्यामध्ये आयुर्वेदिक असल्याचे सांगून विक्री करत होते। पण त्यांनी ते जप्त केले आणि त्यांच्या लॅबमध्ये त्यांनी त्याची तपासणी केली असता त्यामध्ये ॲलोपॅथिक भेसळ कंटेंट त्यांना मिळून आले। त्यावरून त्यांनी औषध द्रव्यांचे भेसळ करून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे विक्री करण्याकरता बाळगले आणि फसवणूक केली। या प्रकारचं त्यांनी पोलिसांना तक्रार दिली, त्यावरून सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे।